विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वा मॅथमॅटिक्स 2 जॉमेट्री आणि या भूमितीमधील प्रकरण नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध. आणि आपण 1.1 मधले क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 खूप चांगल्यापैकी पूर्ण केलेले आहेत. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, महत्त्वाचे मुद्दे लिहा, दिलेलं होमवर्क पूर्ण करा. व्हिडिओमध्ये काही चॅलेंजिंग क्वेश्चन असतील तर त्याला अवश्य सॉल्व करा. आणि मित्रांनो, आता आपण आज पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. काय आहे, आपल्याकडं वही पुस्तक रेडी असेल. व्हिडिओ पाहता पाहता ऐकता लिहा, लिहिता विचार करा, समजून घ्या. म्हणजे ऑनलाईन क्लास केल्याचं सार्थक आपल्याला होईल. आपल्या भूमितीच्या पुस्तकामध्ये, जॉमेट्रीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 पुस्तक काढायचं आहे आणि मी क्वेश्चन वाचतो. तुम्ही सुद्धा तो वाचायचा आहे आणि लिहायचा आहे. पॉइंट्स XYZ आर कोलिनियर. पॉइंट्स XYZ आर कोलिनियर म्हणजे बिंदू XYZ हे एक रेषे आहे. सच दॅट, अशा प्रकारे डिस्टन्स ऑफ XY इज इक्वल टू 17, डिस्टन्स ऑफ YZ इज इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स XZ. मराठी माध्यमासाठी सांगतो. बिंदू XYZ हे एक रेषीय बिंदू आहे. डिस्टन्स XY बरोबर 17, डिस्टन्स ऑफ YZ बरोबर 8, तर डिस्टन्स ऑफ XZ बरोबर किती? मित्रांनो, मॅथमॅटिक्समध्ये प्रश्न काळजीपूर्वक वाचणं फार महत्वाचं आहे. आणि त्यांनी काय म्हटलं की बा कोलिनियर आहे. हे तिन्ही मित्र XYZ एकाच पंक्तीत बसलेले आहेत, एकाच ओळीत बसलेले आहेत, एकाच रेषेवर आहे. दे आर कोलिनियर. पण कोण कोणाच्या मध्ये आहे? व्हिच पॉइंट इज बिटवीन द अदर टू? इट इज नॉट गिवन. कोण कोणाच्या दरम्यान आहे हे दिलेलं नाही. पंक्तीमध्ये बसलेले आहे, एकाच रेषेत बसलेले आहे जेवायला, पण कोण कोणाच्या मध्ये बसला हे काही माहीत नाही. आणि म्हणून आपण मागच्या बिटवीननेस दरम्यान त्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपल्याला 3 पॉसिबिलिटी आहे. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. सगळ्यात पहिले X हा मध्यभागी बसलेला आहे. इन बिटवीन, मिडल पॉइंटवर नाही, मध्यभागी नाही, इन बिटवीन. X हा दोघांच्या दरम्यान असू शकतो, किंवा Y हा दोघांच्या दरम्यान असू शकतो, किंवा Z असू शकतो. मग आता X गेला, राहिले कोण? Y, Z. Y सोडला तर राहिलं कोण? X, Z आला तर राहिलं कोण? X, Y. These are the 3 possibilities. In the first possibility, सांगा, how to read this? X is in between Y and Z. X हा Y आणि Z च्या दरम्यान आहे. सेकंड, Y is in between X and Z. Y हा X आणि Z च्या दरम्यान आहे. थर्ड, Z is in between X and Y. Z हा X आणि Y च्या दरम्यान आहे. आता पहिली पॉसिबिलिटी आणि गिवन कंडिशन. XY is equal to 17. ओके, दिस इज 17. YZ is equal to 8. आणि मित्रांनो, काळजीपूर्वक जर पाहिलं तर हे काही मनाला पटत नाही. Y आणि Z हे सगळ्यात ग्रेटेस्ट डिस्टन्स आहे. हे झालं 8 आणि इथून इतकं झालं 17. इट इज नॉट पॉसिबल. हे जरी आपण 1 पकडलं तर 17 + 1 18 तरी पाहिजे होतं, 19 तरी पाहिजे होतं, 17 पेक्षा जास्त पाहिजे होतं. म्हणजे ही कंडिशन लागू होत नाही. लिहा, ॲज शोन इन द X in between Y and Z, so YZ must be greater than YX. हे जर असं असेल तर YZ हा YX पेक्षा मोठा पाहिजे. but as shown in figure 1, given conditions, as shown in figure 1, पुढे लिहा, as shown in figure 1, YX is greater than YZ. YX is greater than YZ. It is not possible.
इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे फर्स्ट एक्स हा वाय आणि झेडच्या दरम्यान असू शकत नाही. मराठी माध्यमासाठी सांगतो, एक्स हा वाय आणि झेडच्या दरम्यान आहे, ही झाली पहिली शक्यता. इथे लिहा पॉसिबिलिटीज, पॉसिबिलिटीज, शक्यता, शक्यता. पहिली पॉसिबिलिटी ही आहे, ही लागू होऊ शकत नाही, कारण वाय झेड हा वाय एक्स पेक्षा मोठा पाहिजे, पण इथं वाय एक्स हा वाय झेड पेक्षा मोठा आहे. इट इज नॉट पॉसिबल, इथं फुली मारा. आता नंबर 2, इट इज नॉट पॉसिबल, हे शक्य नाही. नंबर 2, पॉसिबिलिटी नंबर 2, पुन्हा एक्स वाय इज इक्वल टू 70, वाय झेड इज इक्वल टू एक्स. Oh yes, this is possible. This is possible. Yes, write down. Second possibility, y is in between x and z. Y is in between x and z. Distance of xz is equal to distance of xy plus distance of yz. xy, yz. What is the value of xy? 17 plus 8 equal to 25. फक्त एक थोडंसं फिगरमध्ये इरेजरच्या साह्यानं काय करा, वायला थोडं इकडं दाखवा. वाय 17, दिस इज 8. हे डिस्टन्स थोडं जास्त दाखवा, हे कमी दाखवा, म्हणजे प्रॉपर काम होईल. एकक डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू 25 युनिट. सेकंड पॉसिबिलिटी लागू झाली, पहिली पॉसिबिलिटी लागू होत नव्हती. आता पॉसिबिलिटी नंबर 3. चला पुन्हा एक्स वाय इज इक्वल टू 17, वाय झेड इज इक्वल टू 8. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स झेड? सांगा तोंडी. इथून इतकं 8 आहे आणि हे पूर्ण 17 आहे. एक्स आणि वाय या गावामध्ये 17 किलोमीटरचं अंतर आहे. झेड आणि वाय या गावामध्ये 8 किलोमीटर आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड? 9 plus 8, 17. What is the answer? 9. लिहा डिस्टन्स ऑफ काय काय मायनस करावं लागेल सांगा. 17 minus 8 इज इक्वल टू 9 युनिट. 17 मधून 8 मायनस करावं लागेल. 17 म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ एक्स वाय मायनस 8 म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ झेड वाय. 17 minus 8 9. 9 म्हणजे काय सांगा? एक्स झेड. डिस्टन्स ऑफ एक्स झेड, डिस्टन्स ऑफ एक्स झेड, डिस्टन्स ऑफ एक्स झेड. याला करा. फक्त पहिली पॉसिबिलिटी लागू नाही झाली, कारण हे टोकाच्या गावामध्ये आलं 8 किलोमीटर आणि आजूबाजूच्या गावामध्ये आलं 17 किलोमीटर. असं होऊ शकत नाही. हे कमीत कमी 8च्या ऐवजी 17 पेक्षा मोठं पाहिजे होतं. 17 पेक्षा मोठं असतं तर मग ही पॉसिबिलिटी लागू होती. 2 पॉसिबिलिटी लागू झाल्या. राईट डाऊन, एंड करा. For second and third possibility, for second and third possibility, distance of xz is equal to 25 and 9 unit. शक्यता क्रमांक 2 आणि 3 करता डिस्टन्स ऑफ एक्झॅक्ट ची किंमत 25 व 9 एकक असेल. युनिट UNIT. आणि मित्रांनो उदाहरणात काय दिलं होतं? कोलिनियर आहे, एकाच पंक्तीत बसलेले आहेत, एकाच रेषेवर आहे, एकाच लाईनीवर आहे. दे आर ऑन द स्ट्रेट सेम लाईन. एक्स वाय झेड आर ऑन द सेम लाईन, पण विच इज इन बिटवीन द अदर टू इट इज नॉट गिवन. कोण कोणाच्या दरम्यान आहे हे दिलेलं नाही. मग आपण 3 पॉसिबिलिटी केल्या. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये एक्स घेतला बिटवीन मध्ये, नंतर वाय घेतला बिटवीन मध्ये, नंतर काय घेतला? झेड. पण दिलेली कंडिशन इथं सॅटिस्फाय होत नाही, कारण हे 17 आहे, म्हणजे हे अंतर 17 पेक्षा मोठं यायला पाहिजे होतं, ग्रेटर दॅन 17. हे आलं 8. असं होऊच शकत नाही, असं होऊच शकत नाही. जालना, औरंगाबाद, पुणे. जालना, औरंगाबाद, पुणे. जालना ते औरंगाबाद 17 किलोमीटर आणि जालना ते पुणे 8 किलोमीटर. हे काही शक्य नाही. म्हणजे हा काही एक्स याच्या दरम्यान नाही. इट इज नॉट पॉसिबल. राहिलेले 2 पॉसिबिलिटीमध्ये काय काय आन्सर आलं? 25 आणि 9. आणि म्हणून मित्रांनो प्रश्न वाचणं फार आवश्यक आहे. आणि प्रश्न वाचून
दिलेली माहिती काय आहे आणि आपल्याकडं जे बिटवीननेसचं नॉलेज आहे त्याचा वापर कसा करता येईल हा विचार करणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो, प्रथम सत्रामध्ये जॉमेट्री आपल्याला थोडंसं अवघड जाणार आहे. अवघड जाणार आहे म्हणण्यापेक्षा आपल्याला जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. आणि जास्त प्रॅक्टिस केली न कंटाळता, व्हिडिओ 2दा-3दा पाहिला, उदाहरणं 2दा-3दा ऐकली, मनानं सोडवली, वेळ लावून मनानं सोडवली तर आपल्याला निश्चितपणे फर्स्ट टर्म नंतर हे अतिशय सोपं वाटायला लागेल. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 आपण कंप्लीट केलेला आहे. नाव बी रेडी फॉर द क्वेश्चन नंबर 6.